नमस्कार मंडळी, आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण परत एकदा रेसिपी घेऊन आलेलो आहे. तर आंब्याचा सीझन चालू आहे, तर आपण अक्षय तृतीयेनिमित्त आमरस पुरी त्याची रेसिपी मला दाखवणार आहे. तर चला पाहू आपण त्याचं साहित्य. तर हे बघा, मी अर्धा डझन आंबे घेतलेले आहे. हे पहा आंबा, त्याचा मी आज आमरस करून दाखवणार आहे तुम्हाला. तर चला पाहू आपण चला तर मी ह्या आंब्याचा तुम्हाला रस काढून दाखवणार आहे. भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी रस काढून दाखवणार आहे. ह्या आंब्याचा पहिल्यांदा एक आंब्याचा काढून दाखवणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व आंब्यांचा रस काढून दाखवणार आहे. चला तर आता आपण आंब्यांना कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. तर हे असे सर्व आंबे आपण कट करून घेणार आहोत. आणि याला आपल्या काढायची पद्धत म्हणजे तर आपण बघा, हे मिक्सरचं भांडं घेणार आहे, त्याच्यामध्ये काढून घेणार आहे. याचा आपण चम्मचला काढून घेणार आहे, म्हणजे जास्त आपले हात खराब पण होत नाही आणि व्यवस्थित याचा गर आपल्याला मिळतो. रस बनवण्यासाठी व्यवस्थित होत. तर या अशा पद्धतीने मी सर्व काढून घेणार आहे. व्यवस्थित, एकदम व्यवस्थित आपल्याला हा गर निघतो. बघा, हा मी आता गर काढून घेतलेला आहे सर्व आंब्यांचा. तर आता आपण याला मी मिक्सरला लावून ग्राइंड करून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी नंतर इलायची पावडर आणि साखर जेवढे आपल्याला प्रमाणात आहे तेवढे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता हा मी जो गर होता आंब्याचा त्याचा काढून घेतलेला आहे, आमरस बनवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी साखर आणि इलायची पावडर टाकून घेणार आहे. तर बघा, मी हे एक अर्धा कप मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि हा अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली. तुम्हाला इलायची पावडर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नका टाकू तुम्ही. आणि थोडंसं एक चिमूटभर मी मीठ टाकणार आहे टेस्टसाठी. किंवा तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका. तर बघा, मी ही इलायची पावडर आहे ती टाकणार आहे याच्यामध्ये. आणि साखरेचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी ही अर्धा वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडी कमीच टाकणार आहे. जर कमी वाटत असेल आपल्याला चव मध्ये तर तुम्ही नंतर टाकू शकता. त्याला मी परत ग्राइंड करून घेणार. आपला तयार झालेला आमरस मस्तपैकी बघा कसा दिसतोय. छान असा कलर पण आलेला आहे. याच्यामध्ये आपण कलर वगैरे असं काही टाकलेलं नाही. तर याला आपण आता त्या फाट्यामध्ये आपल्या काढून घ्यायचं. बघा, मस्त एकदम एक सरीचा झालेला आहे. याच्यामध्ये काही गाठी वगैरे असं काहीच राहिले नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही आमरस बनवून पहा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत केलेला आहे आपण. जो हा आमरस मी बनवलेला आहे तो एकदम गावच्या पद्धतीने बनवलेला आहे. याच्यामध्ये दूध वगैरे किंवा कुठलंही अजून व्यतिरिक्त सामान किंवा वस्तू याच्यामध्ये मी टाकलेले नाही, किंवा कलरचा सुद्धा मी याच्यामध्ये युज केलेला नाही. तर बघा किती छान कलर आलेला आहे आमरसला. तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. याला तुम्ही थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवू शकता, किंवा तर जर बाहेर भेटत असतील मार्केटमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही आणून टाकून थंड असं करून खायला घेऊ शकता. तर पुरी बनवणार आहोत, तर पुरीच आपण साहित्य बघूया. मी ही एक वाटी घेतलेली आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्याच मापाने मी हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. ह्याच वाटीने घेतलेले 2 वाटी आहेत ह्या. तर आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आणि याच्यामध्येच मी आता एक
हा चम्मच मीठ टाकून घेणार आहे मिक्स करण्यासाठी. याच्यामध्ये तुम्हाला जर थोडस गरम तेल करून पुरीसाठी व्यवस्थित नरम किंवा खुसखुशीत होण्यासाठी टाकायचं असेल तर थोडस तुम्ही एक अर्धी पळी टाकू शकता. मी पण टाकणार आहे थोडस अर्धी पळी तेल टाकून घेणार आहे. टाकून घ्यायचे अर्धी पळी याच्यामध्ये ही पीठ एकदम लवचिक आणि लुसलुशीत बसतं. आपण याला मळून घेऊया. मिक्स करून घ्यायचं. ते पीठ चाळून घेतलेलं होतं दोन्ही पण. त्याला आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. एकदम असं घट्ट असं लसूण मळून घ्यायचं. चला तर माझं आपलं पुरीचं पीठ मळून तयार आहे. मी मळायला तुम्हाला दाखवत नाही कारण आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून. तर हे पुरीचं बघा पीठ मी एकदम मस्त असं बघा लुसलुशीत असं मळून घेतलेलं आहे. थोडस पुरी लाटायसाठी पीठ पण घेतलेलं आहे थोडस अर्धी वाटी आणि इकडे ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी. तर याच्यामध्ये आता तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवणार आहे आणि आपण पुऱ्या लाटून घेणार आहे. तर आता आपण लागतो पुऱ्या. तर मी आता बघा गरम कढई झालेली आहे. तेल टाकते पुरी तळण्यासाठी. तर असं मस्त असं ते तळण्यासाठी आता मी घेते पुऱ्या. अशी लहान गोळा करून घ्यायचा आपल्याला. थोडस मीठ टाकून घ्यायचं. त्याच्या आपण पुऱ्या लाटून घ्यायला. मला जर पीठ नसेल आवडत तर मी पीठ नका टाकून थोडस खाली चिकटतं म्हणून मी पुरीचं पीठ टाकून घेते थोडस पुरी लाटताना. तुम्हाला जाड हवे असतील तर तुम्ही जाड करू शकता. पातळ हवे असतील तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. तर याची आपण आता पुऱ्या काढून घेणार आहोत याच्यात. मी थोडस जाडच ठेवणार आहे. तर अशी आपण चपाती सारखी लाटून घ्यायची मोठी पुरी आणि याचीच आपण आहे ना तुम्हाला जसा आकार हवा असेल तसा तुम्ही कमी जास्त मोठा करू शकता. तर मी या वाटीने करणार आहे. पीठ घेतलेलं होतं मैद्याच्या त्याने बघा असं मस्त असं करून घेणार आहे. त्याच्या पुढे आपल्याला पाडून घ्यायचे. बघा अशा पुढे आम्ही पाडून घेतलेले त्याच्यावरचा आपण काढून घ्यायचं. नंतर परत एकदा आपण अशीच पुरीची चपाती लाटून घेणार आहे. या पिठामध्ये ठेवायचं. आता आपण तळायला घेऊ. तर ते मस्तपैकी असं गरम झालेलं आहे आता बघा. तर छान अशी आमरसची रेसिपी नक्कीच करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला तर बघा आता मी जसे पुरी लाटून आणि त्याचा शेप जसा वाटीने केलेला आहे बनवून घेतलेला आहे आणि तसे आता तळायला घेणार आहे. तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया. तर अशा बघा मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत थोड्याशा 2 चपातीच्या. आता या मी तळायला घालणार आहे त्यामध्ये. बघा मस्त असं गरम ते झालेलं बघा एकदम माझ्यात आपल्याला पुऱ्या ते कशा टमटमीत फुगायला लागलेल्या आहेत आपल्या पोळ्या. मस्त अशा अशा छान असा फुगलेल्या आहेत. बघा काय छान अशा मस्त कलर पण आलेला आहे आपल्या पुऱ्या. आपण थोडासा गॅस उचलून करते कारण आपल्या लाल लाल पुऱ्या व्हायला लागल्या कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि मैदा टाकल्यामुळे एकदम अशा खुसखुशीत आणि एकदम अशा फुगलेल्या आहेत बघा आपल्या पुऱ्या. कलर पण कसा किती छान आलेला आहे. गरम तेल झाल्यामुळे पटकीनं आपल्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. मी आता याला काढून घेते. बघा कशा किती छान दिसते पुरी आपल्या टम फुगलेली आहे आपली पुरी.
या सर्व अशा मी ह्या पोळ्या काढून घेणार आहे. तर छान अशी आमरसची रेसिपी नक्कीच करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी.